नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण झडपी आरोग्य सेवक भरतीसाठी विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 13 डिसेंबर 2001 या वर्षी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर SC 29 आणि ST 25 जागा महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, संविधान दिन केव्हा साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा करतात। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यांमध्ये एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही। प्रश्न क्रमांक 6, 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 3 कोतवाल 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी कोतवाल नेमावे लागतील। प्रश्न क्रमांक 7, चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पीपल्स बँक ऑफ चायना ही चीनची मध्यवर्ती बँक आहे। प्रश्न क्रमांक 8, भारत सरकारने सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या दिवशी स्वीकारले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत सरकारने सत्यमेव जयते हे घोषवाक्य स्वीकारले। प्रश्न क्रमांक 9, नवीन 2000 रुपयांची नोट केव्हा चलनात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 10 नोव्हेंबर 2016 या दिवशी नवीन 2000ची नोट चलनात आली। प्रश्न क्रमांक 10, बालहत्या प्रतिबंधक कायदा केव्हा पास झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1829 या वर्षी बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झाला। प्रश्न क्रमांक 11, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा व्यापार कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर लोककल्याणासाठी राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केला। प्रश्न क्रमांक 12, देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नाशिक या शहराजवळ देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण आहे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 29 जून या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 3 महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी अधिवेशन होतात. प्रश्न क्रमांक 16 भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सचिन तेंडुलकर हा भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 17 भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18 दरवर्षी राष्ट्रीय मतदान दिवस केव्हा आणि कधीपासून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 25 जानेवारी 2011 या वर्षापासून आणि या दिवसापासून दरवर्षी राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19 डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अहमदनगर या तुरुंगात डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी हवाई दल प्रमुखांना काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. एअर चीफ मार्शल हे हवाई दल प्रमुखांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 भारतीय नौदल दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 भारतीय हवाई दल दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 8 ऑक्टोबर या दिवशी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24 भारतात सैन्य दिन कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 15 जानेवारी या दिवशी भारतात सैन्य दिन दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 चले जाव आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 9 ऑगस्ट 1942 या दिवशी चले जाव आंदोलन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 26 जागतिक कृषी पर्यटन दिवस पुढीलपैकी कोणता असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस असतो. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1972 या वर्षी महाराष्ट्रात राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला गेला. प्रश्न क्रमांक 28 SRPF स्थापना दिवस कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 6 मार्च SRPF स्थापना दिवस आहे. प्रश्न क्रमांक 29 पुरुषांच्या वजनात किती टक्के स्नायू असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 40% पुरुषांच्या वजनात स्नायू असतात. प्रश्न क्रमांक 30 बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते.
असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.